ज्या नेत्यामध्ये विजन असतील, ज्या नेत्यामध्ये दम असतील, हे खोटे नाटेच्या आश्वासन जाऊ द्या, फोकनाडबाजी आता बंद व्हायला पाहिजे. ते म्हणतात ना, भाषण से पेट नहीं भरता, राशन से पेट भरता है. तो जो काम करते तोच राजकारणामध्ये टिकायला पाहिजे. आणि ही प्रवृत्ती आता आपल्याला मीडियाच्या माध्यमानं लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. मी तर सांगतो ना की जसं आम्ही कामं केलेले आहेत, ज्या पद्धतीने आमचा उद्देश विजन आहे, प्रत्येक नेत्यांनी आपलं विजन ठेवायला पाहिजे. ह्या मंचावरून प्रत्येक नेत्यांनी आपल्या आपल्या कामं सांगायला पाहिजे की कोणते कामं केले, किती निधी आणले, कोणते प्रोजेक्ट आणलेत. प्रत्येकाने सांगायला पाहिजे की किती कामं आणले, किती विजन केलं ना, किती करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे सगळे 2 वर्षामध्ये प्रोजेक्ट झाले ना, नेक्स्ट लेवलला भंडारा जाणार आहे. आमच्या इंडस्ट्रीमध्ये बी आता आम्ही जाणार आहोत, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लक्ष देणार आहोत. भंडाऱ्याची इकॉनॉमी ही टॉप ग्रेडमध्ये येईल, ही तुम्हाला सांगतो. आणि ही मी आश्वासन म्हणजे फुकट आश्वासन किंवा फुकट भाषण सगळं मला स्वतःच आवडत नाही. जेव्हा मी कार्यकर्ता होतो ना, तर नेते जसे भाषण देत होते, तो म्हणून ह्या का फोकनाळ मारते. आणि मी कार्यकर्त्यामधून नेता झालेलो आहे, म्हणून मला कार्यकर्त्याची भावना माहिती आहे. आणि मला हे लक्षात आहे की फोकनाळ भाषणबाजीमध्ये माणसाचे जास्त दिवसाचं राजकारण टिकत नाही. लॉंग टर्म जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला रिझल्ट द्यावा लागते.